नोटाबंदीबाबत रिझर्व्ह बँकेनं जिल्हा सहकारी बँकांची कोंडी केलेली असतानाच व्यापारी बँकांकडून होत असलेल्या दुजाभावामुळे नागरी सहकारी बँका देखील अडचणीत आल्यात। या संदर्भात रिझर्व्ह बँकेकडे तक्रार देऊनही उपयोग होत नसल्यानं पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। त्या याचिकेवर येत्या 21 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे। त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेनं या संदर्भात येत्या 48 तासात निर्णय न घेतल्यास सहकारी बँका बंद ठेवण्याचा इशाराही असोसिएशनने दिलाय। तर दुसरीकडे जिल्हा बँकांनीही नागरी बँकांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। त्यामुळे दोन्ही संघटना आता एकत्र आल्या असून तोडगा काढण्यासाठी आक्रमक झाल्यात। बंद पुकारण्यात आलाच तर जिल्हा बँकाही त्यात उडी घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा मुद्दा चिघळण्याची चिन्ह दिसतायत। जिल्हा बँकांवरील 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्याची बंदी हटवणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा बँका या काळा पैसा पांढरा करण्याच्या एजन्सीज असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे। बंदी उठवायची नसेल तर शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आरबीआयने घातलेल्या निर्बंधामुळे जिल्हा बँकेच्या ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। या बंदीचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागाला बसतोय। नोटा बदलून घ्यायला कोणाला नाहीये। नोटा बदलल्या पाहिजेत। आमची तुम्हाला मदत आम्ही करतोय, तुम्ही देश सुधारायला निघालाय, सगळ्यांची त्याला सगळ्यांचं समर्थन। आणि म्हणून मला असं वाटतं ताबडतोबीने ग्रामीण भागातली जी काही जनता आहे, ज्यांची खाती म्हणा किंवा ज्यांना जिल्हा बँकेशिवाय पर्याय नाही, तर जिल्हा बँकेवरची ही जी काही बंदी घातलेली आहे ती उठवली गेली पाहिजे। नोटबंदी आणि चलन बदलाच्या नव्या आर्थिक निर्णयात जिल्हा बँकांना सरसकट डावलण्यात आले। याचा थेट फटका गडचिरोली जिल्ह्यात जाणवतोय। जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या अत्यल्प शाखा आहेत आणि शाखांचे सर्वदूर जाळं असलेल्या जिल्हा बँकेला नोटबंदी करण्यात आल्यानं आदिवासी माणूस त्रस्त झाला आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या अडचणीत वाढ झाली आहे। लोकमंगलच्या व्यवहारात अनियमितता झाल्याची कबुली खुद्द सुभाष देशमुख यांनी दिली आहे। अनियमिततेची शिक्षा भोगायला तयार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। या नोटा व्यवहारात होत येतील अशी आशा होती म्हणून रक्कम बँकेत ठेवली, मात्र ही रक्कम बेहिशेबी किंवा निवडणुकीची नाही असंही सुभाष देशमुखांनी स्पष्ट केलंय। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्यात सापडलेल्या 91,50,000ची रोकड का ठेवली याचा खुलासा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत। नोटाबंदीनंतर आठवडा उलटला तरी 91 लाखांच्या 500 आणि 1000च्या नोटा लोकमंगल मल्टीस्टेटनं का ठेवून घेतल्या होत्या असा प्रश्नच निवडणूक आयोगाने विचारलाय। काल मात्र सुभाष देशमुख यांना पकडण्यात आलेलं पैसे अधिकृत असल्याचा दावा केला होता। वतीनं म्हणून ठेवलेली ही चूक आहे, मी मान्य करतो ना। मी व्यवहार करत असताना म्हणजे सुदैवानं 20 वर्ष झाले मी व्यवहार करतो। ह्या राजकारणातून मी व्यवसाय करत नाही, परंतु व्यवसायातून राजकारणात यायला होता आणि त्यामुळे व्यवसायातले सगळ्या गोष्टी माहिती आहेत। आणि व्यवसाय करत असताना कुठलंही काम करत असताना चुकीचं होणार नाही, परंतु अनियमितता नक्की होत असेल। त्यावेळेस चुकीचं अनियमितता झाली असेल, म्हणजे अनेक गोष्टीच्या अनियमितता होत असेल, पण अनियमिततेला काय शासन आहे ते मी भोगायला तयार आहे। पण ह्याच्यात चुकीचे पैसे, बेहिशोबी पैसे, कुठलं तरी कुणीतरी म्हणते की निवडणुकीचे पैसा, बिलकुल नाही। निवडणुकीचा पैसा वगैरे ह्याच्यात काही शंका नाही। 1000 आणि 500च्या नोटाबंदीचा फटका नक्षलवादी संघटनांनीही मोठ्या प्रमाणात बसलाय। राज्यातील गडचिरोली आणि देशातील इतर नक्षल प्रभावित भागांमध्ये नक्षलवादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात खंडणीमार्फत गोळा केलेला पैसा जंगलात लपवून ठेवलाय। पण लपवून ठेवलेला हा पैसा बाहेर काढून तो चलनात आणणं या संघटनांना सोपं नसल्यानं पैशाअभावी नक्षलवादी संघटनांचं कंबरडं मोडणार आहे। व्यापारी आणि ठेकेदारांकडून खंडणीमार्फत नक्षलवाद्यांना हा पैसा मिळत असतो। नक्षली संघटनेतील वरिष्ठ या पैशाचं नियोजन करतात आणि ठराविक रक्कम खालील पातळीवर ठेवतात। हा पैसा शहरी भागात सक्रिय असलेल्या नक्षली संघटनांना देखील पुरवला जातो। कुठल्याही प्रकारची गुंतवणूक न करता अशा प्रकारे एकत्र केलेला पैसा जंगलात लपवून ठेवला जातो आणि ज्याची माहिती 1-2 जणांनाच असते। मात्र चलनातून 500 आणि 1000च्या नोटा बाद केल्यानं हा लपवून ठेवलेला सारा पैसा वाया जाणार आहे।
रत्नागिरीतले बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी तब्बल 677 कोटींची आवश्यकता आहे. मात्र आरबीआयकडून नोटाच न आल्यानं रत्नागिरीतल्या बँकर्सना तारेवरची कसरत करावी लागते. बँकेतच पैसा नसेल तर तो मार्केटमध्ये येणार तरी कुठून? त्यामुळे रत्नागिरीतल्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे आणि ह्याचा त्रास होतोय तो सर्वसामान्य नागरिकांनाच. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं बँक कॅशियरचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली. आर.व्ही. राजेश असं मृत बँक कर्मचाऱ्याचं नाव असून ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नागपुरातील अंबाझरी शाखेतील कॅशियर पदावर कार्यरत होते. आज सकाळी 11:30च्या सुमारास बँकेत काम करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांना लगेच नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र सुमारे 1 तास शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले. आर.व्ही. राजेश मूळचे वाराणसीचे असून 2011 पासून ते भारतीय स्टेट बँकेच्या अंबाझरी शाखेत कस्टमर असिस्टंट म्हणून कामाला होते. आर.व्ही. राजेश हे वायुसेनेतून निवृत्त कर्मचारी होते. ये रिसिप्ट और पेमेंट करते करते जो है तो उनका तबीयत अचानक ख़राब हो गया. उनको हार्ट अटैक आया और काउंटर पे कोलैप्स हो गया. उनका अभी हमने सामने हॉस्पिटल था वोकॉन्ड हॉस्पिटल, वहाँ पे एडमिट किया तो 1 घंटा उन्होंने कोशिश किया, लेकिन सिंस इट वाज मासिव हार्ट अटैक तो कुछ नहीं कर सके. How old was the person? He is 51 years old. बँक उघडण्याची वेळ जरी 10 किंवा 11ची असली तरी गेल्या 1 आठवड्यापासून जनतेची ड्युटी मात्र पहाटेपासूनच सुरू होते. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर, वांगणी तसंच अंबरनाथ ग्रामीण भागात जनता पहाटे 6 वाजल्यापासूनच बँका आणि एटीएम तसंच पोस्ट ऑफिसच्या बाहेर रांगा लावण्याचं काम करत आहेत. आपला नंबर पहिला यावा आणि पैसे घेऊन लवकर घरी जाता यावं याकरता अनेक वयोवृद्ध नागरिक, महिला, तरुण बँक, पोस्ट ऑफिसेस सुरू होण्याच्या 4 ते 5 तास अगोदरच पहाटेपासून बँकांच्या बाहेर रांगा लावतात. चलन तुटवड्याचा फटका सिंगल स्क्रीन थिएटरलाही बसलाय. गेल्या 10 दिवसात या थिएटरच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. गुरुवारी तर प्रेक्षक नसल्याने 2 शो चक्क रद्द करण्याची वेळ थिएटर मालकांवर आली. शुक्रवार असूनही थिएटर ओस पडलेत. औरंगाबादच्या 2 सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये फक्त 10 प्रेक्षक होते. जिल्हा बँकांवर घालण्यात आलेल्या बंदीच्या संदर्भात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अरुण जेटली यांची संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भेट घेतली. जिल्हा बँकांवर लावण्यात आलेले निर्बंध उठवण्याची मागणी पवार यांनी जेटलींकडे केली आहे. आरबीआयचे नियंत्रण असताना निर्बंध लावण्यात आलेत, त्यामुळे निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे. यावर विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं जेटली यांनी पवारांना सांगितलंय. चलनावर अवलंबून असलेल्या शहरी भागात नोटाबंदीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी ग्रामीण भागात मात्र तितकासा परिणाम जाणवत नाहीये. आजही गाव पातळीवर व्यवहारातही संबंध जपले जात आहेत. परिस्थिती अशी आहे की नोटाबंदीच्या निर्णयानंतर खेडोपाडी काही प्रमाणात पूर्वीच्या वस्तू विनिमय पद्धतीवर व्यवहार सुरू झालाय. ग्रामीण भागातले दुकानदारही ह्या वस्तू स्वीकारून माल देत आहेत. अर्थकल्लोळावर मात करण्यासाठी असा अनोखा उपाय ग्रामस्थांनी शोधून काढला आहे. नोटा बदलीनंतर ठप्प असलेले कांद्याचे व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. कांद्याचे लिलाव सुरू झालेत. लासलगाव बाजार समितीचे व्यवहार आठवड्याभरापासून सुरळीत नव्हते. शेतकरी 500 आणि 1000च्या नोटा घेत नसल्याने रोख रक्कम द्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच दररोज किमान 1 कोटींचे व्यवहार ठप्प होते. पण आता आरटीजीएस किंवा चेक स्वरूपात पेमेंट देणं सुरू करण्यात आलंय. रोख स्वरूपात रक्कम सरकारनं व्यापाऱ्यांना देण्याचं मान्य केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हजार आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बंदीमुळे राज्यातील पालिकांच्या तिजोरीत कमालीची भर पडली आहे. राज्यातल्या महापालिकांमध्ये गेल्या 6 दिवसांमध्ये
कोटींची विक्रमी कर वसुली झाली. वसुलीच्या आकड्यानं 841 कोटींच्या घरात ही पोहोचली आहे. यात मुंबई महापालिका आघाडीवर असून 191 कोटी 41 लाखांची कर वसुली झाली आहे. थकलेला मालमत्ता कर भरून 500 आणि 1000च्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी सर्व पालिकांमध्ये उसळल्याचं चित्र पाहायला मिळते. आज संपणारी मुदत सरकारनं 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे पुढच्या काळातही अशीच वसुली होत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 6 दिवसांमध्ये सर्व पालिका मिळून जवळपास 840 कोटी 68 लाख रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. देशातल्या जवळपास 2,500 पेट्रोल पंपांवर ग्राहकांना त्यांचे डेबिट कार्ड स्वाईप करून 2,000 रुपयांची रोकड उपलब्ध होणार आहे. स्टेट बँक आणि 3 सरकारी इंधन विक्री कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आजपासून स्टेट बँकेच्या पॉइंट ऑफ सेल स्वाईप मशीन उपलब्ध असणाऱ्या जवळपास 2,500 पेट्रोल पंपांवर ही सुविधा मिळणार आहे. पण येत्या काही दिवसात इतर बँका ही सुविधा सुरू करतील अशी आशा पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे. ज्यांना रोख रकमेची गरज आहे त्यांनी आपलं डेबिट कार्ड पेट्रोल पंपावर स्वाईप केल्यावर पेट्रोल पंप चालक त्यांना 2,000 रुपये देतील. जुन्या नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन देशाबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. प्रणव चौहान असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडून सुमारे 65 लाख रुपये किमतीचं तब्बल 2.5 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. तस्करीचं सोनं घेऊन दुबई मार्गे कॅनडाला पळून जाण्याचा प्रणवचा बेत होता. कॅनडामध्ये हे सोनं विकून नंतर ती रक्कम रुपयांमध्ये बदलून देशात आणण्याचा त्याचा बेत होता. मात्र याचा सुगावा लागल्यानं हवाई गुप्तचर विभागानं त्याच्या सामानाची तपासणी केली आणि त्यात मुद्देमाल हाती लागला. ठाण्यात येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये दूध संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मेडिकल, पेट्रोल पंप आणि दूध विक्रेत्यांनी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकाराव्यात असे आदेश दिले होते. मात्र गोकुळ, महानंदा, अमूल यांसारख्या बड्या कंपनीच्या ठाण्यातील काही वितरकांनी किरकोळ दूध विक्रेत्यांकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिलाय. जुन्या नोटा दिल्यास दूध मिळणार नाही असे पत्रच काही वितरकांनी किरकोळ दूध विक्रेत्यांना पाठवले. त्यामुळे किरकोळ दूध विक्रेत्यांनीही या निर्णयाविरोधात दूध विक्री बंद ठेवण्याचा इशारा दिलाय. वितरक आणि किरकोळ विक्रेते यांच्यात चर्चा सुरू असून जिल्हा प्रशासनही या दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर तोडगा निघाला नाही तर ठाण्यात 1 ते 2 दिवसात दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही गोकुळ, वारणा, अमूल, मदर, महानंदा असे ब्रँडेड दुधाचे आमचे सप्लायर आहे. आम्ही आज जवळजवळ 30 वर्षापासून बिझनेस करतो आहे. आमची ठाणे शहर दूध व्यवसाय कल्याणकारी म्हणून संस्था आहे. तर त्या संस्थेच्या मार्फत आता या लोकांनी आम्हाला फक्त गोकुळचे वितरक, अमूलचे वितरक आणि महानंदाचे वितरक या लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 500च्या तुम्ही 500च्या आणि 1000च्या नोटा जर का दिल्या तर तुमचा दूध पुरवठा बंद करू म्हणून. थंडीचा तडाखा वाढल्याबरोबर दुधाचे उत्पन्न वाढल्यानं दुधाचे भाव 3 ते 6 रुपयांनी खाली आलेत. धुळ्यात म्हशीचं दूध 48 रुपये लिटरपर्यंत विकलं जात होतं ते आता 42 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. दुधाचे भाव कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना होत असला तरी याचा फटका मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. दुधाचे भाव अजून कमी होण्याची शक्यता असून हे दर 40 रुपये प्रति लिटरपर्यंत स्थिरावतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला असून वाहन चालकासह एक सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाला. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील करणवाडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वार आडवा आल्यानं हा अपघात झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री पालिका निवडणुकीसाठी वणी येथून बैठका आटपून आर्णीकडे निघाले होते. त्यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेले इनोवा गाडी पुढे अचानक दुचाकीस्वार आल्यानं त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी थेट रस्त्यालगतच्या शेतात उलटली. जखमींवरती वणीच्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एकूण 60 जागांकरता आरक्षण सोडत आज काढण्यात आली. आरक्षणामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज त्रिफळाचीत झालेत. यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह माजी उपाध्यक्ष
चंद्रकांत कळंबे, माजी सभापती दिलीप भोईर, ज्येष्ठ सदस्य राजू साबळे, श्याम भोकरे आणि शेकाप नेते आस्वाद पाटील यांचा समावेश आहे. सर्वांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यानं त्यांना पर्यायी मतदारसंघाची सोय करावी लागणार आहे. यापूर्वी ही आरक्षण सोडत काढण्यात आली होती, परंतु पनवेल महापालिकेत समाविष्ट न होण्यासंदर्भातली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं पनवेल तालुक्यातील 8 जिल्हा परिषद मतदारसंघ कमी झाले. त्यामुळे आज नव्यानं सोडत काढावी लागली. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात शिवसेना भाजपला शह देण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. मात्र याला यश येण्याऐवजी शिवसेना अधिकच संकटात सापडताना दिसते. मागील महिन्यात शिवसेना प्रमुखांनी गोव्यात झंझावती दौरा केला. मात्र महिन्याच्या आत सेनेतला असंतोष उफाळून आला. राज्य प्रमुखांसह अनेक जण सेनेला रामराम करण्याच्या विचारात आहेत. अनेक चांगल्या कार्यकर्त्यांच्या नावाचीही चर्चा सध्या सुरू आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि मधल्या सुट्टीत प्रत्येक शाळेतली मुलं खेळतातच, तशीच पिंपरी चिंचवडमधल्या प्रेरणा विद्यालयाची मुलंही खेळायची, पण आता त्यांचं हे खेळणं बंद झालंय. या शाळेच्या आजूबाजूला काही घरं आहेत. या रहिवाशांना या मुलांच्या खेळण्याचा त्रास होतो म्हणून चक्क या मुलांना मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार शाळेनं मात्र दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालक करतायत. त्या प्रकरणी आता पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पुण्यातल्या मुख्य पोस्ट कार्यालयाबाहेर दिव्यांग आंदोलन करतायत. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे. मार्च 2015 साली पोस्ट खात्याअंतर्गत पोस्टमन आणि MTS पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या. मात्र पात्र उमेदवार नियुक्तीची वाट बघत आहेत. दरम्यान या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये अनेक दिव्यांग उमेदवार आहेत. याच उमेदवारांनी हे आंदोलन पुकारले. लवकरात लवकर नियुक्ती द्यावी अशी मागणी ह्या आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या असलेल्या पुण्यात पंजाबी ढोल निनादतोय. पहिल्या पंजाबी विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये पंजाबी आणि मराठी साहित्य रसिक सहभागी झाले होते. दिंडीच्या सुरुवातीलाच वाजलेल्या पंजाबी ढोलमुळे मराठी आणि पंजाबी यांचा अनोखा संगम इथे अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र साहित्य परिषद ते गणेश कला क्रीडा मंचादरम्यान काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये मराठी आणि पंजाबी साहित्यिक सहभागी झाले होते. तसंच संमेलनाचे अध्यक्ष सुरजित सिंग पातर यांनी देखील या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग नोंदवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.